आणि आता ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ आपल्यासोबत आहेत. संवाद साधणार आहोत आपण. एकीकडे सुधीर गाडगीळजी, अंत्ययात्रा निघाली आहे. आशाताईंची म्हणायलाही खूप जड जात आहे हे वाक्य, आणि आपल्याला तर खूप सहवास लाभलेला होता त्यांचा. मात्र आता हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. त्यांची अंत्ययात्रा निघाली आहे. सुधीरजी. होय होय, मला तिथे बघायला जावंसं सुद्धा वाटलं नाही. नाही, आम्ही अगदीच समजू शकतो की जो आवाज, जे शब्द इतक्या उत्फुल्लपणे, इतक्या प्रसन्नपणे तुम्ही साक्षात समोर अनुभवलेले आहेत, तो आवाज, ती शांतता, ते चिरतरुण व्यक्तिमत्व असं निश्चित पडलेलं पाहणं निश्चितच तुमच्यासाठी त्रासदायक असेल. तुम्ही नई आशा या कार्यक्रमाबद्दल एक किस्सा लिहिलेला होता, तो वाचनात आला होता की भर पावसात आशाताई कशा गायला होत्या. जर तुम्हाला आठवत असेल तर तुमच्याकडून ऐकायला आवडेल तो. हो, ठाणे 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 सांगीन ना. ठाण्याला नाना पाटेकर होता बरोबर. हो, तो किस्सा जर तुम्ही सांगू शकत असाल, तुम्हाला आठवत असेल तो किस्सा, तर आता तुम्ही आम्हाला सांगाल का तो? अगदी व्यवस्थित आठवतोय, सांगतो. हो, आत्ता आधी सांगू? हो हो हो. हां, काही नाही. ठाण्याच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम सुरू झाला आणि काही क्षणानंतर अचानक जोरात पाऊस सुरू झाला. तो जोरात पाऊस सुरू झाल्यामुळे नाना पाटेकरनी एक छत्री बाजूची घेतली आणि त्यांच्या डोक्यावर आणून धरली. ती धरलेली पाहता क्षणी म्हणले, एवढी हजारो लोक तिथे समोर बसलेत, त्यांनी नाही डोक्यावर छत्री घेतली आणि माझ्याच एकटीचे काय चोचले पुरवत आहे, बाजूला घ्या छत्री, मी भिजत गाणार. आणि त्या गायल्या ठाण्याला. नक्कीच. आणि तो पाऊस प्रज्ञा, आणि वेगळ्या अर्थाने म्हणूया आपण, आता रस्त्यावर पण म्हणजे पुढे दुतर्फा जी गर्दी होत जाईल, तो देखील त्यांच्या चाहत्यांचाच पाऊस आहे एक प्रकारे. आणि कालपासून तो चाहत्यांचा पाऊस आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रूंचा पाऊस. खरं म्हणजे हे सगळं सुरू आहे. सगळीकडे वातावरण असं झालेलं आहे. कारण आता आशाताईंना आपण निरोप देणार आहोत. सुधीरजी बोला. खरं सांगू का, मी आत्तापर्यंत पत्रकार म्हणून असंख्य मृत्यूच्या घटना याला सामोरं गेलेलो आहे, कारण पत्रकाराला जायलाच लागतं. पण काल आशाताई गेल्याचं कळल्यापासून मला जी बेचैनी आली आहे ना, ती अजूनपर्यंत मनातली गेलेली नाही. फारच त्रासदायक. कारण अशी मस्त प्रसन्न केव्हाही पाहिल्यानंतर असणारी कलावंत होती. नाही, खरं आहे. तुम्ही पण कालही तुम्ही उल्लेख केला होता आणि आता पुन्हा एकदा तुमच्या बोलण्यातनं ते जाणवत आहे की एकाच मंचावर बसून जेव्हा तुम्ही गप्पा मारायच्यात, तेव्हा काही व्यक्ती नुसत्या आपल्या उपस्थितीने लोकांना जिंकत असतात, एक ऊर्जा देऊन जात असतात, आणि असं व्यक्तिमत्व जाणं हे खरोखरच खूप वेदनादायी आहे. खरं, खूप वेदनादायी. नाही, आणि फक्त तुमचीच नाही, सगळ्यांचीच अवस्था अशी आहे. कारण का, जरी प्रत्यक्षात कधी सहवास लाभला नसला तरी त्यांच्या गाण्यांच्या रूपानं, त्यांच्या सादरीकरणाच्या रूपानं त्या सतत आपल्या आयुष्याचा कुठे ना कुठेतरी एक भाग बनून राहिलेल्या होत्या, आणि आज त्या आपल्यातून अशा कायमच्या निघून गेल्यात. हे खूप त्रासदायक आहे. सुधीर गाडगीळजी, आपण अनेक मुलाखती त्यांच्या घेतल्यात. काल जसं तुम्ही सांगितलं, मला त्यांचा हो हो बोला. मला त्यांना हसताना फोटो पाहिला तर आता मला नाही बघावं असं वाटत नाही वर, कारण आता हे हसणं लाईव्ह बघताच येणार नाही. खरं आहे, म्हणजे चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, हे वाक्य आशाताईंसाठी लिहावं इतकं ते त्यांच्यासाठी पूरक आणि समर्पक आहे. इतकं त्यांच्या हसण्याचं चांदणं निखळ आणि नितळ होतं, आणि आज त्या अशा शांत निश्चित पडलेल्या पाहणं खरंच त्रासदायक आहे. आपण अनेक मुलाखती घेतल्यात सुधीर गाडगीळजी त्यांच्या, आणि जसं आपण सतत म्हणतो की, तुम्हाला माहिती आहे का, मी गेलो नाही आत्ता. हो हो, मी आत्ता मुंबईला गेलो नाही, त्यामुळे हो हो, मला तशा पडलेल्या नाही पाहता येणार. आशाताईंच्या मिश्किल स्वभावाबद्दल मी रोज 2-2 दिवसातनं जायचो. हो हो,
नाही, इतके इतके जिव्हाळ्याचे आणि इतके घनिष्ठ संबंध आपले त्यांच्यासोबतचे आहेत आणि इतका प्रदीर्घ सहवास आपल्याला त्यांचा लाभलेला आहे. मी समजूच शकते तुमची अवस्था काय आहे, तुम्हाला सुचत नाहीये काही बोलणं, पण आहेत अशा काही आठवणी ज्या फक्त तुमच्या हृदयाच्या कुपीत दडलेल्या आहेत आणि कोणाला माहीत नाही आहेत त्या फार, आणि एक वेगळ्या आशाताई तुम्हाला त्या निमित्तानं पाहायला मिळाल्या. हो, नक्कीच बोलू ना आपण. सुधीरजी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा असा कोणता पैलू तुम्हाला असं वाटतं की जो तुम्हाला भावला आणि जो आताची जी पिढी आहे, आमच्यासारखी जी पिढी आहे, पुढची जी पिढी आहे, त्यांनी तो आत्मसात करायला हवा, इतकं तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला, असा कोणता पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तुम्हाला वाटतो की जो आत्मसात करायला हवा आपण सगळ्यांनी, म्हणजे आम्ही सगळ्यांनी खरं तर? तो म्हणजे समोरच्यामध्ये जरा जरी गुणवत्ता दिसली ना तरी त्या गुणवत्तेला दाद देऊन त्याला उत्तेजन दिलं पाहिजे. आणि तिथे आपण आपल्या आणि त्यांच्यामध्ये तरतम भाव न ठेवता त्यांना ते अधिक उत्तम कसे होतील याचा विचार केला पाहिजे. हे फार मोठं आहे, त्यांनी केलंय असं. सुधीरजी, आशाताईंच्या संगीत कलेचं, त्यांच्या गायन कलेचं कौतुक तर याआधी झालं, आजही होत आहे, यापुढेही होत राहील, पण त्यांच्या पाककलेचं कौतुक सुद्धा अनेकांनी केलेलं आहे आणि म्हणजे अनेकांनी त्यांच्या हातच्या पदार्थांचा आस्वाद घेतलाय. असा योग कधी तुम्हाला आला? कोणता पदार्थ त्यांनी करून तुम्हाला खायला घातला? अहो माझं त्यांचं खाण्यावर खूप बोलणं व्हायचं, कारण मी सदाशिव पेठी पुणेकर, आणि त्या मला म्हणायच्या काय काय आम्हाला खायला वेळेला मिळणार आहे का? म्हटलं का नाही मिळणार? नाही म्हणे, पुण्यामध्ये फार तसं कमीच देतात. नाही म्हटलं माझ्याकडे केव्हाही या, तुमच्यासाठी जेवण तयार आहे. त्यामुळे मी देईनच, पण तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला तयार करून घालीन. म्हटलं पण मी शुद्ध शाकाहारी आहे. त्यामुळे म्हणून काय झालं, मी जरी मांसाहारी असले तरी मला शुद्ध शाकाहारी येतं. साधं वरण भात आणि त्यावर लिंबू पिळलेलं, याच्या इतकं सोपी गोष्ट काय आहे? पण ती पण चवीनं करणं एक वेगळं कौशल्य लागतं. हां, आणि मी करू शकते असं ते म्हणायच्या. ग्रेट होत्या. मी खाल्लाय अनेकदा. काही खास एखादा पदार्थच त्यांनी अगदी आग्रहाने तुम्हाला करून वाढला, करून खायला घातला, त्याची आठवण एखादी? गुळाची पोळी. गुळाची पोळी. अच्छा. त्या म्हणल्या गोड तर खूपच असतं, श्रीखंडापासून लाडवापर्यंत, पण गुळाच्या पोळीमध्ये कडेपर्यंत गुळ भरलेली पोळी फार कमी बायकांना करता येते. आणि ती जास्त मस्त असते. ती कड तोडून नाही खायची, संपूर्ण खाता आली पाहिजे. खरं आहे सुधीरजी, हे बारकावे जे आपण सांगताय त्यांच्या, मला खरं सांगतो अगदी. हो, बोला बोला. हां हां, बोला, तुम्ही बोला. नाही, खरं सांगू का, मला खरोखरच कालपासून बेचैनी अशी मला कधी निकटचा नातेवाईक सोडून कोणाहीबद्दल आली नव्हती. कारण मुळात पत्रकाराला कोणीतरी जाणं ही एक बातमी असते, पण माझ्यासाठी ही बातमी नाही हो. मला पुन्हा असं मस्त हसत, मग काय म्हणतं असं ते, असं करून जाता नाही येणार होतं मला. खरं आहे, व्यक्तिगत एक हानी आपण म्हणूया, किंवा तुम्ही जसं म्हणताय घरातलं कोणीतरी माणूस सोडून जाणं, ती भावना आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरनं बोलण्यातनं देखील जाणवतंय ते. खाण्याबद्दल आपण बोललात, आणखी एक आपल्याच मुलाखतीमध्ये त्या बोलल्या होत्या, ते म्हणजे त्यांची असलेली वाचनाची आवड. तर त्याविषयी आम्हाला सांगा ना. खूप त्यांना वाचायला आवडायचं, त्यातले संदर्भ असतील किंवा एकूणातच ते जे बारकावे असतील त्याविषयी सांगा ना आम्हाला. अहो, ते वाचनाची आवड होती त्यांना, विशेषतः चरित्र आणि आत्मचरित्र त्या खूप वाचायच्या. कारण त्या म्हणले एका चरित्रातनं अख्खा तो काळ सगळा आपल्या डोळ्यासमोर उभा होतो. त्यामुळे मला चरित्र आत्मचरित्र खूप आवडतात. म्हटलं कंटाळा येत नाही अख्खं आत्मचरित्र वाचत बसायला? नाही हो म्हणे, तुम्ही वाचत नाही का? म्हटलं मी तर वाचतो ना, मला पत्रकार म्हणून वाचायलाच लागतं. मग म्हणे काय विचारताय उगाच, माझी परीक्षा घेताय का? त्यांना खूप पुस्तकं वाचायला आवडायची आणि विशेषतः चरित्र आत्मचरित्र मी आत्ता म्हणून. हा, म्हणजे एक किस्सा खुद्द त्यांनीच मुलाखतीत सांगितलाय की गॅसवरची डाळ करपली तरी सुद्धा वाचनातलं त्यांचं लक्ष हललेलं नव्हतं.
आशाताईंना आम्ही लाईव्ह कॉन्सर्ट्समध्ये अनेकदा पाहिलं आणि त्यांचं दिलखुलासपणा, त्यांचा तो एक बहारदार परफॉर्मन्स आम्ही पाहिलाय. पण रेकॉर्डिंग करत असताना आशाताई कधी कशा असायच्या? कधी त्यांना रेकॉर्डिंग करत असताना पाहण्याचा, त्यांचं रेकॉर्डिंग अनुभवण्याचा योग तुम्हाला मिळाला होता का? मला मिळाला होता. आणि गंमत सांगू का, रेकॉर्डिंगच्या वेळेला त्या 100% फक्त रेकॉर्ड होत असलेलं गाणं आणि त्याचं चाललेलं टेक्निक याच्यामध्येच लक्ष घातलेलं असायच्या. बारीकसुद्धा चूक आपल्या मूळ परफॉर्मन्समध्ये होता कामा नये, हे त्यांचं लक्ष असायचं. नाही, खरंय, वेगळं आहे ना, विशेष आहे ना. खरंय खरंय. आणि म्हणूनच त्या अनेक संगीतकारांच्या सुद्धा लाडक्या होत्या की जे अपेक्षित आहे ते त्यांच्या गळ्यातून यायचं आणि त्यामुळे मग ते गाणं बहारदार व्हायचं. सुधीर गाडगेजी, आभार आपले. आपण आमच्याशी बातचीत केलीत आणि आशाताईंच्या आठवणींना आमच्यासोबत उजाळा दिलात त्यासाठी. आणि यानंतर